हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर फायनली आज शॉपिंग हॉल आलेला आहे आणि याच्यामध्ये सगळ्या ब्लॅक साड्या आहेत। तर मी ब्लॅक साड्या सेल करायच्या आधी ह्या मी ऑनलाईन ऑर्डर केल्या होत्या। मी असं विचारही माझ्या मनात नव्हता की आपण ब्लॅक साड्या सेल करू शकतो संक्रांतीनिमित्त। तर ते त्याच्यानंतर ठरलं, पण आल्याच आहेत तर मग म्हटलं आता अशाच रिटर्न देण्यापेक्षा तुम्हाला दाखवूनच रिटर्न देते। आणि शेवटी ह्या साड्या मी ज्या घेतलेल्या आहेत ना, तर त्या मी माझ्या सेलिंगमध्ये आहेत ना, तर त्याच्यामध्ये ह्या नाही आहेत, वेगळ्या आहेत। त्याच्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते आणि मी पहिल्यापासून तुम्हाला शॉपिंग व्हिडिओ देते। तर याच्यानंतरही देईल, असं नाही की मी स्वतः साड्यांचं सेल करायचं चालू केलं आहे म्हणजे मी तुम्हाला ऑर्डर वेगळ्या साड्या मी तुमच्यासोबत शेअर करणार नाही वगैरे। तर सगळ्यात पहिला ही लेस, जी लेस आपण ना खास संक्रांतीच्या ड्रेसमध्ये यूज करणार आहोत। इतकी सुंदर आणि वेगळा असं युनिक पॅटर्न मी रेडी करण्याचा प्रयत्न करणार आहे। त्याचा डायग्राम मी काढत आहे सध्या, बघूयात आता कसे रेडी होत आहेत ते। त्यानंतर पुढची तर ही पण लेस आहे, तर ही लेस ग्रीन आहे। आता ग्रीनचं तुम्ही म्हणाल काय करायचं, तर एक ड्रेस शिवायचा आहे, त्याच्यामध्ये कस्टमरनी सेम लेस यूज करायला सांगितली होती ग्रीन, तर ती ही आहे आणि याची क्वालिटी मी तुम्हाला दाखवते। सेम लेस आहे। ही लेस जर बाहेर घ्यायला गेलं ना 250, मला वाटते 300 रुपयाला एवढी 9 मीटर येते। आणि ही 9 मीटर लेस मला ऑनलाईन ना फक्त 100 किंवा 180च्या समथिंग, दोन्ही काहीतरी 160 180 अशा आहेत। ह्या खूप महाग भेटतात। साडीची लेस आहे, बॉर्डरला लावतात, ती खूप महाग भेटते बाहेर जर घ्यायला गेलं ना तर। त्यानंतर ही सुद्धा एक लेसच आहे जी मी माझ्या पैठणीच्या ड्रेसमध्ये ना संक्रांतीच्या यूज करणार आहे। 2च दिवसात तुम्हाला आपले पॅटर्न बघायला भेटतील। तर ही बघा लेस पिकॉक डिझाईनमध्ये आहे। इतकी सुंदर लेस आहे ना, इतकी सुंदर, थोडी महाग आहे, मला वाटते 300 रुपयाच्या काहीतरी आहे। 9 मीटर आहे पूर्ण, पण खूप जास्त सुंदर आहे। तर आता ही ना एका ड्रेसमध्ये जर लावायची म्हटलं ना फ्रॉकमध्ये वगैरे, साधारणतः 2.5 मीटर इतकी लेस किंवा 3 मीटर इतकी लेस तर लागेल, कारण 3 मीटरचा घेर असतो माझा। किती लहान मुलगी असू द्या मी 3 मीटरचा घेर देते। तर केस सुटलेत, शेपटी कुठनं तरी बाहेर निघते। तर त्याच्यानंतर पुढचं पार्सल आहे। तर काही ना संक्रांतीचा आपला ब्लॉग होता का ना ह्याचा, सॉरी मार्गशीर्ष गुरुवारचा, तर त्याच्यातून पण निघलेली पार्सल आहेत काय काय, तर ते पण मी तुम्हाला दाखवते। ये ना तू पण। तर हा आहे पाठ आणि बघायची डिझाईन वगैरे खूप सुंदर आहे, पण खूप छोटी साईज आहे, एवढी छोटी काही कामाची नाही आहे, जाऊ दे, पण छान आहे, मस्त आहे। तर चला आता मेन मी तुम्हाला संक्रांतीच्या साड्या दाखवते। तो 30 रुपयाचा आहे, तेव्हा घराच्या खाली आहे ना, तो 30 रुपयाचा मी रस्त्यावर एका काकाकडून घेतलाय। तर ही आहे पहिली साडी, ब्लॅक साडी आहे। तर ही मी कंटिन्यू करणार आहे पुढे ड्रेससाठी, ही मी रिटर्न देणार नाही आहे, मी माझ्या ड्रेसमध्ये यूज करणार आहे ही, कारण की सगळ्यांनाच ना महागडे ड्रेस पैठणीचे वगैरे परवडत नाही। तर त्यांच्यासाठी 500-600 रुपयाचा ड्रेस ह्याच्यातून रेडी होईल, कारण 500 रुपयाला साडी येते, त्यामुळं ड्रेसची किंमत जरी 500 रुपये ठेवली ना तर माझ्या हिशोबाने परवडतंय, कारण 3 ड्रेस तर सहज याच्यामध्ये होतात। तर मग त्या हिशोबाने 1500 रुपये इन्कम होते, त्याच्यामध्ये आज तर कुरिअर काढलं तरी आपल्याला 500-600 रुपये उरून राहतात त्याच्या मागे। तर ही बघा अशी सुंदर साडी, ही साडी मी खूपदा ओपन करून दाखवली तुम्हाला, त्याच्यामुळे आता काय ओपन करत नाही। तर डायरेक्ट मी पुढची घेते। तर ह्या साड्या मी माझ्या सेलिंगच्या ब्लॅक साड्या आहेत त्याच्यामध्ये नाही आणलेल्या, पण आणेन त्याच्यामध्ये, पण म्हटलं ह्या नको घ्यायला म्हणून। त्यानंतरची पुढची आहे, तर हिचा पण ड्रेस मी कंटिन्यू करणार आहे, ही मी रिटर्न देणार नाही आहे। याचं पण ही मला वाटते 600 रुपयाला भेटती काहीतरी, मग याचाही ड्रेस शिवला ना तर छान चालेल, स्वस्तामध्ये मस्त असं। तर बघूयात, पण खूप सुंदर आहे ही सुद्धा साडी। तर मला कमेंट करून सांगा की असा ग्रे कलर ना, ब्लॅकला ग्रे असं कॉम्बिनेशन चालेल का ड्रेसमध्ये, ड्रेसच्या पॅटर्नमध्ये। तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा। तर ही साडी त्याच्यासारखीच आहे सेम, आता ओपन नाही करत का दाखवू, बरं थोडी दाखवते, पण सेमच आहे, तशीच आहे, काहीच चेंज नाही, ती जशी आहे ना तशी। आणि साडी जरी स्वस्तातली असली तरी ह्या साड्यांना गोंडे वगैरे येतात मिशोच्या साड्यांना, त्याच्यामुळं खूप सुंदर आहेत साड्या।
त्यानंतर पुढचे स्कूलमध्ये भेटतं फक्त असं आहे की स्कूलमध्ये पण लंच भेटतं टिफिन पण घेऊन जाऊ शकतात आपल्या मुलाने का देतात हो ना. हां तर पुढची साडी फक्त केजीलाच भेटले. तर ही सुद्धा ग्रे बॉर्डर मध्ये आहे बघा. माझ्या हिशोबाने ग्रे बॉर्डरच्या चालतील म्हणून मी घेतल्यात 2-4. तर तुम्ही सांगा मला की ग्रे बॉर्डरच्या चालतील का ड्रेसमध्ये. ते मोरची तर शक्यतो चालेल पण ही आय थिंक नाही चालणार कारण की सेम गडवाळमध्ये आहे माझ्याकडे. सेम ग्रे बॉर्डरमध्ये आहे गडवाळची. सॉरी कॉटनची आहे ती. त्यामुळे ती थोडा ड्रेस महागच राहणार. आता कॉटन आहे. हेही सॉफ्ट सिल्क आहे बघा. हे कॉटन सिल्क मटेरियल आहे मिक्स सॉफ्ट सिल्कच्या मध्ये. सेम साड्या आहेत. तिन्ही साड्या हे पण मी केजीला भेटली. त्यानंतर आहे चटई नाही रे. पप्पा तुझं सारखं ओरडत राहतो ना होममेडच करते पाय पुसण्या. सकाळी तर मला ओरडून गेले हा टाकून दे आणि विकतच्या घे नाहीतर बघ वगैरे धमकी देऊन गेले. तर ही सुंदर मी घेतलेली आहे माझ्या बेडसाठी कारण की ना हे दोघं जण खराब वगैरे असे पाय राहिले ना तर न पुसता वरती जातात मग मला राग येतो. तर असं आहे माझं. तर हे बघा हे बेडच्या एका अलीकडच्या साईडला समोरच्या टाकायची इतकी सुंदर क्वालिटी आहे. एक नंबर आणि मस्तच क्वालिटी आहे जबरदस्त. आणि हे लांब आहे. हे तुम्ही किचनसाठी पण यूज करू शकता पण मी बेडसाठी घेतले. माझं बेड आधीच आहे घरी बनवलेलं मी तयार केले घरी. ते पण छान आहे पण ते कसं होतंय ना ते खराब होतंय. कॉटनचं असल्यामुळे ते लगेच खराब होते मग ते धुवावं लागतंय असं होतंय ते. मऊ. तर हे बघा छान आहे. लेंथ पण छान आहे आणि हे मी ठेवून घेणार कारण मस्त आधीच मला ओरडा पडतोय त्याच्यामुळे आता रिटर्न देऊन परत दुसरा पॅटर्न वगैरे घेऊन हे असलं काय मी करणार नाही. काय हे तर असलं काय मी मागवलंच नसतं. बघूया बऱ्याच जणांचं असं आहे की शॉपिंग व्हिडिओ खूप बघायला आवडतात नवीन वस्तू. पण होतंय असं की ते मागवायला वेळ भेटत नाही कारण खूप शोधावं लागतं. असं नाही की शॉपिंग व्हिडिओमध्ये मेहनत लागत नाही की काही प्रोडक्ट दाखवलं ते मिशोवरती त्याला शोधून काढावं लागतं. 3 तास तर जातात एवढे प्रोडक्ट ऑर्डर करण्यासाठी. भाई हे लटकन आहेत. हे लटकन मी स्पेशल आपली जी समर्थांची साडी आहे किंवा कोणती ब्लॅक तर तिच्यासाठी कशी वाटतायत कमेंट करा. थैलीमधून भेटली याचं झालं त्याचं झालं बरं प्लेन. तर त्याच्यानंतरची सुंदर साडी आहे. हा ही वेगळी घेतली फक्त बाकीच्या सेमच होत्या. ही बघूयात आपण कशी आहे. आणि जर तुम्ही ड्रेस शिवत असाल तर तुम्ही ही साडी नक्की ट्राय करा. 1 मिनिट. बघा इकडचा हा पदर आहे त्याच्यामुळे ह्याचं तुम्ही सुंदर वरचं जॅकेट किंवा वरचा भाग रेडी करू शकता. खूप सुंदर आहे हा पण पार्ट. आणि आतल्या साईडने अशी ही साडी छान आहे. त्यानंतर ही इकडची बघा अशी आहे. तर एकदम सॉफ्ट सिल्क आहे एकदम आणि बॉर्डर बिग बॉर्डर राहणार आहे. साडीची किंमत आहे किला शॉक. मिशोपेक्षा स्वस्त कुठेच नाही. 700 रुपयाची साडी पैठणी. सेम साड्या मी विकत घेतल्यात ना त्यात 1700-1800च्या आहेत आणि ह्याच्या आधी 1700-1800 वाल्याच मी ड्रेससाठी वापरलेले आहेत. मग मिशोच्या असू नाही तर कोणतेही. वाव काय साड्या एक नंबर. साडी बघा क्वालिटी आत नाही बघा. ही काय मी रिटर्न देत नाही वा. याचा मी ड्रेस शिवत असते आणि परवडेबल पण होईल. माझ्या ड्रेसची प्राईस कशी ठरते मी तुम्हाला सांगते. तर हा ब्लाऊज आहे. ब्लाऊज वेस्ट जाईल पण मग मी ड्रेस शिवायला घेतली तर कारण की बघा हा मग पुढचा भाग वाटतोय हा मागचा भाग वाटतोय बघा. ब्लाऊजचा पण पॅटर्न आहे भारी म्हणजे ज्यांना पाहिजे ना नेसाला त्यांच्यासाठी भारी सुंदर आहे. पण साडी एक नंबर आहे. क्वालिटी एक नंबर सुपर आहे. पूर्ण साडीवर अशा बुट्ट्या आहेत आणि या साईडला आणि वरच्या साईडला छोटी बॉर्डर आहे बघा. एक नंबर साडीची क्वालिटी आहे. मिक्स वगैरे असं मला जास्त वाटत नाही. ड्रेस शिवायला चांगली साडी आहे असं मला वाटतंय. तर घेतली पाहिजे ट्राय केली पाहिजे. तुम्ही पण ट्राय करा.
तर ही एवढी होती पार्सल आजची. चला आता मी माझा हा जो घातला ड्रेस, मी तुम्हाला थोडी अनकम्फर्टेबल या ड्रेसमध्ये वाटते ज्यावेळेस स्टार्टिंग केला व्हिडिओ तेव्हापासून, कारण अशी कपडे घालायची मला सवय नाही. तर भीत घातलाय मी बाहेर घरात वगैरे, ठीक आहे, पण बाबा व्हिडिओच्या समोर नाही. तर चल तुम्हाला याचा लुक दाखवते, पण त्याच्या आधी व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. सगळ्यांचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, त्या तुम्ही नक्की बघा. त्याला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. बाय बाय, टाटा. पहिल्यांदा मी हा वाला ड्रेस घेतला असा. हा वरती टॉप आहे, हा आतला नाईट ड्रेस सारखा, म्हणजे कॉर्डसेटच आहे ना आतला. आपण बाहेरही घरी यूज करू शकतो, पण हे असं वरती जॅकेट म्हणजे श्रग टाईप. त्यानंतर हे असं खूप असं म्हणजे एकदम स्टायलिश. तर हा असला ड्रेस मी पहिल्यांदाच घेतला आणि इतका मस्त दिसतोय ना, इतका सुंदर दिसतोय ना. इथं मध्ये फक्त बटन पाहिजे होते, कारण की हे आतला टॉप मी नाही घालू शकत, तो स्लीवलेस आहे. त्याच्यामुळे मध्ये असं बटन पाहिजे होतं, कारण हे जॅकेटही घालू शकतो विदाउट असं, म्हणजे हे नाही, हे फक्त इथलं तर झाकलं जात आहे स्लीवलेसचा पार्ट. पण बघू मी तिथे एक असं ना बटन असं लावून घेईल. पण हा ड्रेस इतका सुंदर दिसतोय ना, हा कॉर्डसेट ड्रेस म्हणजे कॉर्डसेट खूप सुंदर दिसतोय, खूपच मस्त हे ना. आणि तब्येत लहान असली की कोणतेही कपडे चांगलेच दिसतात, असं माझं म्हणणं आहे. बघा खूप भारी दिसतोय. तर तुम्हाला कसा दिसतोय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी फर्स्ट टाइम हा असा काहीतरी वेगळं ट्राय केले. तर हा वाला पार्ट दाखवला आणि हे अनबॉक्स करायचंच राहिलं, तर हा वाला दाखवायचा राहिला. तर हा मी मोठ्या साईजचा घेतला आहे पूजेसाठी, स्पेशल मार्गशीर्ष गुरुवारच्या. तर सुंदर आहे, महाग भेटला, पण फिनिशिंग क्वालिटी जबरदस्त आहे. तर मला 250 रुपयाला काहीतरी भेटलाय. तर मध्ये असा मोर आहे बघा, नाचतोय, छान वाटतोय. पण बघूया अजून डन करू ह्याला, असं माझं चाललंय की फिक्स करून टाकू ह्याला. तर तुम्हाला काय वाटतंय सांगा, भारी आहे का? हा.